नमस्कार दर्शको, द न्यूज प्लसच्या कारण राजकारण या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या भागाचा उद्देशच असा आहे की राजकारणाविषयी जनमानसामध्ये नेहमीच चर्चा असते, पण कधीकधी अफवा देखील पसरलेली असते. असं होऊ नये. जे उमेदवार उभे आहेत त्यांचं मत काय हे प्रत्यक्ष तुम्हाला ऐकता यावं यासाठीच हे कारण आहे, कारण आणि राजकारण. आजपर्यंत या भागातून आपण अनेक दिग्गजांना भेटलो. आज देखील अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. अर्थात MK फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजकारण सुरू केलं. तळागाळात जाऊन त्यांनी समाजकारण केलं. अर्थात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठे आमदारकीचे दावेदार ते आहेत. ते आहेत महादेवजी कोंगणुरे. कोंगणुरे साहेब नमस्कार. या कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. या रणधुमाळीमध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण आलात, तुमचे खरोखरच आभार. माझ्या मनातलाच नाही तर जनसामान्यांच्या मनातला पहिला प्रश्न महादेवजींना विचारणार आहोत. सर, समाजकारण करता करता अचानक राजकारण, काय काय उद्देश आहे त्यामागे? सर्वप्रथम ग्रामदेवता सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी वंदन करतो आणि न्यूज प्लस चॅनलचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपण मला बोलून मुलाखत घेत आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. आणि सर्व जनतेला ठाऊकच आहे की गेल्या कित्येक वर्षापासून मी माझ्या परीने सामाजिक काम करतो आहे. बरोबर. सामाजिक काम करता करता जनतेच्या मनात असं येऊ लागलं की महादेव कोंगणुरे हा एक सामान्य कुटुंबातले एक कार्यकर्ता आहे. बरोबर. तो जनतेसाठी गेल्या 7-8 वर्षापासून अहोरात्र काम करतो आहे. गाठी भेटी असू द्या, दुःखात असू द्या, कोविड प्रसंगात काम करतो आहे. तसे माणसं, तसे युवक, तसे कार्यकर्ता राजकारणात यावं म्हणून जनतेच्या मागणीनुसारच मी राजकारणात उतरलो. आपण आता राजकारणात आला आहात आणि समाजकारण खरं तर तुमचा आवडीचा विषय आहे. म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता तुम्ही घरोघरी जाऊन वह्या वाटणं, पुस्तक वाटणं, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणं, प्रसंगी कोविडसारख्या वेळेला सगळ्यांना मदत करणं, ही तुमचा एक स्थायी भाव आहे. ते तुम्हाला दिलेली देवांची देणगी आहे असं मी समजतो. परंतु राजकारणात येऊन जर एखादं पद मिळालं तर त्याचा उपयोग जनतेसाठी कसा करायचा आहे? जनतेला तेच विश्वास आहे ना की हा माणूस आपल्या मिळणाऱ्या मानधनातून जनतेसाठी काम करतोय. बरोबर. तर भविष्यामध्ये अहोरात्र जनतेसाठी काम करून जास्तीत जास्त निधी आणून म्हणजे विकास कसं करेल ह्याच्यावर तो लक्ष देईल, हे जनतेमध्ये विश्वास आहे. असं म्हटलं जातं की कोंगणुरे साहेब हे आत्ता जरी साहेब असले म्हणजे इतरांसाठी तर फार हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी हे सगळं बघितलेलं आहे. गरिबी काय असते त्यांना माहीत आहे. त्यामुळं गोरगरिबांचे प्रश्न ते लवकर सोडवतील असा एक मतप्रवाह जनतेमध्ये आहे. काय सांगाल साहेब त्याबद्दल? तर ह्या माध्यमातून जनतेने एवढंच म्हणजे जनतेलाच विश्वास आहे की बघा गेल्या 6-7 वर्षापासून वही वाटप हा सातत्य आहे. आता वही वाटप करतो म्हटलं तर मी मोठं काम करत नाही, पण पालकांना एक विश्वास आहे. त्याला जो जीवनामध्ये ज्याच्या ज्या गोष्टीचा समस्या आले, वह्या भेटलं नाही, अंगावर कपडे भेटले नाही आणि पोटभर अन्न मिळालं नाही, तो समस्याचं जाण असल्यामुळं हे काम करू लागलं आहे, हे जनतेला ठाऊक आहे. बरोबर. तर हे समाजकारण करण्यामागचं कारण तर मी 1-2 मिनिटात तुम्हाला सांगतो की आमच्या वडिलांचा जो व्यवसाय होता की गाव फिरून चुरमुरे विकायचं. अच्छा. आणि चुरमुरे विकल्यावर त्यावेळी पैसे कोण देत नव्हते, धान्य देत होता. अच्छा. हां. धान्य म्हणजे काय, ज्वारी आणि बाजरी, गहू तर कोण देत नव्हतं. ते दिवसभर चुरमुरे विकल्यावर जो धान्य येतो त्यावेळी संध्याकाळी आमचे वडील आल्यावर आमचं चूल पेटायचं, मग आम्हाला जेवण. मग मीच पहिली ते 4थी शिक्षण घेतलं आणि 5वी ते 6वी आमच्या गावापासून एक सुलेजवळ म्हणून गाव आहे, तिथून परत 7वी ते 10वी बंकली शिक्षण घेत असताना किती तर भयानक त्रास झाला मला. आणि 10वी झाल्यावर तर आमच्या वडिलांचं एक असं म्हणजे इच्छा प्रेमापोटी शिक्षणाला ब्रेक लावू म्हणून. याचं कारण काय, सोलापूर शहरामध्ये जाऊन महादेवचा हाल होईल, लहान आहे, कोणी मोठ्या पदावर कोणी पाहुणे रावळे नाहीत, कुठं राहील हे चिंतेमुळं ते नको म्हणत होते. पण मी एक हट्ट धरून काहीतरी शिकावं, मग गाव सोडून सोलापूरात आलो. पोट भरण्यासाठी काहीतरी शिकावं या उद्देशाने मी शहरात आलो. मग येऊन मिळेल ते काम केलं. मिस्त्रीच्या हाताखाली काम असू दे, हॉटेलमध्ये काम करत
आपण म्हणजे एवढं कष्टातून रात्री कॉलेज शिकत होतो आणि कॉलेजसुद्धा अर्धवट राहिलं. ह्याचं कारण काय, जेव्हा थोडा बहुत म्हणजे ऑफिसमध्ये गुंतत गेलो, काम करत गेलो, मग कॉलेजकडे दुर्लक्ष झालं. माझं 11वी नंतर शिक्षण झालं नाही आहे. मग हे करत असताना अजून एक विषय म्हणजे 16 वर्ष माझे वडील वारले. मग एक आमच्या मी लहान असताना एक संस्कार मिळाला वडिलांचा, म्हणजे आपण म्हणतो ना की एक गुरुदक्षिणा, आपण म्हणजे एक आशीर्वाद. एक आमच्या शाळेतून बंकेली शाळेत असून एक विद्यार्थी पिकनिक म्हणजे सहल निघाली. सहल होतं गोवा आणि हैदराबाद. आणि प्रत्येक विद्यार्थी म्हणजे शाळेत जेवढं पटसंख्या होती शाळेत सगळे विद्यार्थी फी भरून म्हणजे सहलीला जाणार. एकमेव मी असं मुलगा होतो की मला फी भरण्याची ताकद नव्हती. मग 2-3 दिवस शिक्षक विचारले की तू येणार नाही का. मग मी आमच्या वडिलांना विचारलं तर हिंमत नव्हती माझ्या, कारण परिस्थिती मी समोरच बघत होतो. मी त्यावेळी थोडा एक विचार केला की आमच्या वडिलांनाच असं सांगावं की शिक्षकांना जाऊन भेटा म्हणून. मग मी आमच्या वडिलांना सांगितलं की शिक्षक आपल्याला यायला सांगितलं. एक तर प्रत्येक पालकांना एक भीती वाटतंच की शिक्षक बोलवल्यानंतर यांनी काय कुरापती केल्या का म्हणून. लहान होतं मी, लहान असतं थोडं आगाव करतेच की. मग दुसऱ्या दिवशी वडील आले शाळेत आणि शिक्षकांना विचारले, सर महादेव मला निरोप दिला तुम्ही बोलवल्या म्हणून. हां काका, मग आम्ही आमच्या शाळेतून सहल निघाले तर तुमचा महादेव एकटाच फी भरलेली नाही आहे, तर आमची इच्छा आहे महादेव पण यायला पाहिजे म्हणून. मग वडील म्हणले की खूप गरीब आहे मी, फक्त आणि सिंपल त्याने काय म्हणते आपल्या अंगावरचं शर्ट वरती केले, मागचं बनियन दाखवले, बनियन पूर्ण फाटलेलं असतं होता. मग त्यावेळी आमचे वडील भाऊ कोण म्हणले की सर म्हणले महादेव लहान आहे, त्याला तेवढं कळत नाही आहे, मग तुम्ही एवढंच त्याला सांगा की स्वतःच्या तुम्हाला काय सांगायचं सांगा म्हणून ते निघून गेले. आणि फक्त मी आता एवढं काम करू लागलो, महादेवला 2 वेळचं जेवण कसं मिळेल मी त्याच्यावर काम करू लागलं म्हणून वडील तेवढं बोलून निघून गेले. आणि शिक्षक मला बोलून सांगितलं परिस्थिती खूप गंभीर आहे महादेव, तू काय वडिलांना जास्त हट्ट धरू नको असं मला शिक्षकांनी मला सांगितलं. मग ठीक आहे म्हणून मी संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी गेलो. आमचे वडील चुरमुरे विकून घरी आले. मला भीती होती वडील काही म्हणतील का म्हणून, पण संध्याकाळी जवळीक बसून वडिलांनी मला जवळ घेतले. जवळ घेतून बोलले महादेव म्हणले तुला आज एक गुरुमंत्र देतो म्हणले, वडील म्हणून मोठ्या झाल्यावर तू स्वतः ज्या दिवशी कमवेल त्यावेळी तुला पुणे जा, मुंबई जा, हैदराबाद कुठल्याही गावाला जायचं जा, पण आता सध्या माझी परिस्थिती नाही आहे. अजून एक त्यांनी मला एक संस्कार असं सांगितले की जीवनामध्ये ज्या दिवशी तू कमवायला चालू करशील, आता आपण समजा कुठं तर नळाला आपण बादली लावतो, घागर लावतो, मग जेव्हा नळ आपण कुठं तर नळ चालू करून बाहेर गेलो तर पाणी वाया जातं भरून, भरल्यावर पाणी सांडणारच ना, पण ते का परत का आपण भरू शकतो का, नाही आहे. त्याचप्रमाणे तू कमवायला चालू ज्या दिवशी करशील तुला घराला जेवढं लागतील तो ठेवून बाकीचं तू समाजासाठी काम करायचं, वायपट जाऊ नको. त्या भाषेत मला शिकवण दिली ते. म्हणजे दुसऱ्या लाईन पकडू नको, समाजाला धरून चाल. त्यावेळी ते आठवण येऊन मी जेव्हा काम करत करत 2008 सागर सिमेंटच्या उच्च पदावर जेव्हा पोचलो त्यावेळी असा विचार केला की आमच्या वडिलांचा आठवण आला की जेवढं मला ठेवायचं ठेवलं, तेव्हापासून मी थोडं समाजकार्य चालू केलं. अतिशय म्हणजे छान वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. खरं तर हे घेण्यासारखं आहे, प्रत्येकाने घेण्यासारखं आहे. आता राजकारणात आलेच आहेत तर दक्षिणमध्ये ते उभे आहेत आणि आमदारकीचे मोठे दावेदार आहेत. तर सर आता दक्षिणमध्ये बरेच दिग्गज मंडळी आहेत, म्हणजे एक दस्तूरखुद्द आमदारच आहेत, दुसरे कारखानदार आहेत, तिसरे दुसऱ्या पक्षाचा झेंडा घेऊन आहेत. तर या सगळ्यांकडं कशा रीतीने तुम्ही पाहताय? मी रोज जेव्हा काम करतो ना नेत्याकडे मी बघतच नाही, फक्त मी जनताकडे बघतो, जनताचा आशीर्वाद घेत असतो मी. कारण आपलं काम कोणाशी करायचं आहे, जनतेशी करायचं आहे. कोण काय बोलते, कोण काय करतात, मी त्याच्याकडे लक्षच देत नाही. आणि माझं ते काम नाही आहे, फक्त माझं काम जनतेसाठी सेवा करणं हे काम आहे. अगदी बरोबर सर. जनतेची सेवा करत असतानाच राजकारणात आल्यामुळं बऱ्याच गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात. तर कोंगनूर साहेब, तुम्ही जसं वह्या वाटप करताय तर घरोघरी जे मुलांना वह्या वाटप इतक्या वर्षापासून करताय, तर मी असा एक किस्सा ऐकला ज्या वेळेला मी तुमच्या निवडणूक कार्यालयात बसलो होतो तर बाहेर, की लहान मुलगा देखील म्हणतो की जे अंकलला द्यायचे. काय किस्सा आहे जर सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी? मी आवर्जून खरं धन्यवादच म्हणेन, विद्यार्थ्यांसुद्धा धन्यवाद म्हणेन. काही मी पालकांना फोन करून सांगतो ना, अक्का अव्वा, मी कन्नडमध्ये बोलतो, जरा आशीर्वाद कुठे नोडरी. मग ते असं म्हणजे एक ह्याच्याने सांगतात की अव्वांना तुम्हाला काय सांगू म्हणले,
आमचे मुलं किचनमध्ये येतात, मम्मी मम्मी प्लीज प्लीज. ह्या वर्षी आमचे दरवर्षी वैद्येंद्र अंकल थांबले, प्लीज तुझं मत त्यांनाच द्या म्हणून. एक म्हणजे हे जेव्हा शब्द येताना मी डोळे माझे भरून येतात. नाही, खरं कारण आहे. आपण जे काम करतो समाजासाठी ते त्याची परत पावती फेड येते. हां. मिळते असं दिसतं. कारण कसं आहे, लहान मुलं हातात घेतलेलं इलेक्शन आहे आणि बघा मला एक सांगा, लहान मुलांना एवढा विश्वास वाटला की हा अंकल करू शकतो. मला एक सांगा, मी अजून एक तुम्हाला मागे जातो. मी जर आमचे वडील मला 10वी झाल्यावर चुरमुरे व्यवसायात मदत करा असं म्हणलं, मी जर चुरमुरेच विकत बसलो असतो आमच्या वडिलांसोबत 3 वया तर प्रत्येक विद्यालयात दिलं असतं का? नाही. पण लोकांना हेच वाटतं की हा अजून जेवढं जास्त पदं मिळतील मग जास्तीत जास्त काम करेल, हे विश्वास आहे जनतेमध्ये. अगदी बरोबर. थोडंसं आपण राजकीय विषयाकडे वळू की जेव्हा तुम्ही विचार केला की राजकारणात यायचं आहे आणि मग काँग्रेस पक्षाशी तुमची थोडीशी जवळकी होती आणि अचानक तुम्ही इंजिनसोबत धावायला लागलाय, नक्की काय झालं आहे महादेवजी? नाही, मी राजकारणात यावं कधी इच्छा व्यक्त केली नाही, पण जनतेची इच्छा हो होती. हो. जनतेची इच्छा आणि सगळ्यात महत्त्वाची इच्छा काय होती की महादेव विधानसभेत यावं आणि इलेक्शन लढवावं, ही जनतेची इच्छा होती. बरोबर. आणि मला मिळेल ते, मी जसं आपण तर मला मुंबईला पोचायचं आहे, तर सिद्धेश्वरचं तिकीट काढलं मी. अचानक सिद्धेश्वर कॅन्सल झालं. समजा मी बॉम्बेला कशाला जायचं कॅन्सल करून दुसरा ट्रेन पकडलं. मला माझं उद्देश होतं फक्त जनता. जर तुम्ही जे ट्रेन पकडला आहे आता, ज्या ट्रेनचं इंजिन तुमच्यासोबत आहे त्या इंजिनचा म्हणजे राज साहेबांचा आणि त्या पक्षांचा कितपत फायदा व्हायला सर ग्राउंडवर? नाही, हे बघा आता दिसून येऊ लागलं की हो, कितपत फायदा, कितपत अनुभव यायला लागलाय? आता मी एवढं जनतेत रोज फिरतोय. हो. रोज 10-15 गाव करतोय, रोज 1000-2000 लोकांशी संवाद साधतोय. मग संवाद करत असताना असं दिसून येतच की, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक तुम्हाला एक सांगतो मी. आता जेव्हा माझं म्हणजे काय म्हणजे फॉर्म छाननीच्या दिवशी माझं फॉर्म रिजेक्ट करायचा प्रयत्न केले. काही आता कोण केले मला माहिती आहे, पण त्या विषयावर सुद्धा जनता चर्चा करतात. म्हणजे उदाहरण कसं देतात, खेडेगावात जेव्हा कुस्ती लावतात बघ, कुस्ती म्हणजे गावाचं जत्रा असताना जो व्यक्ती हरणार असतो ना, तो विनिंग होणाऱ्या कॅन्डिडेटला चिमटा घेत असतो. अच्छा. चिमटा घेत असतो. त्याप्रमाणे जनता बोलतायत आता. म्हणजे महादेव कोंगनुरे हा विनिंग होणार आहे म्हणून त्याला त्रास देऊ लागले, हे दिसून येतं जनतेमध्ये. असं म्हणलं जातं की सर्वसामान्यातून आलेला व्यक्तिमत्व आहे, तर हा सर्वसामान्यांचाच नेता आहे असं सध्या जी हवा आता आहे आम्ही पाहतोय. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सध्या जनतेला काय पाहिजे की नेता म्हणण्यापेक्षा आपल्या सोबत एक परिवार सदस्य म्हणून असला पाहिजे, असं प्रत्येकानं वाटतं. अगदी बरोबर. हे नेत्यांचं काय, इलेक्शन आलं की जवळ येतात आणि नंतरनं टाईम देत नाहीत, त्यांच्या समस्या सोडवत नाहीत, समस्या सोडवायचं एक बाजूला तर समजून पण घेत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मतदारसंघातील दुःख आहे. अगदी बरोबर. म्हणजे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्यच माणूस सत्तेत आला पाहिजे असं जी भावना आहे ती भावना सक्सेस होईल असं मला वाटतं. 100%. त्याचबरोबर सर आता ह्या इलेक्शनमध्ये आपण पाहतोय की बऱ्याच वेळा अपप्रचार होतो, प्रचार होतो, हे सगळं होत राहतं. तर जातीपातीचं राजकारण म्हणत नाही, पण आपण एक लिंगायत समाजाचे आहात आणि दक्षिणमध्ये लिंगायत समाज फार मोठा आहे, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. समाज म्हणून मी एकतर कसं होईल की एक स्वच्छ प्रतिमाचा माणूस आहे. करेक्ट. त्यांनी एवढं काम करताना कधी असं नाही की अवैध धंदे केले बुवा, नाहीतर कुठल्या माफियासोबत कुठल्या गरिबाचा कब्जा केला, असं काही विषय नाही आहे. अलग पॉईंट नंबर तिथे क्लिअर झाला. आणि राहिला विषय आता बघा, जळीचा जर विचार केला, समजा कोणी शेख असतील तिकडे गेलो काय म्हणजे असं काही मी आलं. आणि दुसरी गोष्ट, वही वाटप करताना कधी बोललो का, शिक्षकांना सांगितलं का ते त्या पक्षाचे असतं त्याला वय द्यायचं नाही, त्या समाजाचं ते सरसकट देत गेलो मी. कारण माझ्या डोक्यात फक्त समाजकारण, जनता 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 एवढंच दिसतं. बरोबर. बाकी टीका टिप्पणी कोण काय बोलतात काय नाही. एक तर मी तुम्हाला म्हणतो की राजकीय वारस नसताना हा माणूस इथंपर्यंत उडी मारतो, त्याचं काय काम तुम्ही तेच तारीफ करा ना. बरोबर. आलं कित्येक वेळाला तर आता मला असं काही मतदारसंघात चर्चा होतं की इलेक्शनच्या पहिले 5-6 महिन्यापासून काही नेत्यांनी वह्यासुद्धा वाटल्या असं चर्चेत आहे. मला माहीत नाही, पण असं चर्चेत आहे. मग त्यांना असं वाटतं की आमचे जे गरीब विद्यार्थी आहेत ते शिकतात असं तुम्हाला आत्ताच कळलं का? हां, मग महादेव 6-7 वर्षापासून काहीतरी करू लागला ना. अगदी बरोबर. तर राजकारणात आल्यावर सुद्धा लोकांना असं वाटतं की जो माणूस जनतेच्या समस्याचं जाण आहे. आता मला एक सांगा, निधीचा विषय आहे, निधी कुठले पण आमदार असेल तर आणणारच की. 100%. असं आहे नाही की ते आता सध्या जे त्यांना मिळणार आणि महादेव आल्यावर देणार असं आहे नाही का?
होऊ शकतं, जास्तीत जास्त निधी मिळतो आणि जास्तीत जास्त जनतेसाठी काम करतो आणि जास्तीत जास्त निधी आणू शकतो, एक विश्वास आहे. महादेवजी, आता सध्या मतदारसंघामध्ये वातावरण तुम्हालाही माहिती आहे, त्यापेक्षा जास्त आम्ही फिरतो, आम्हाला माहिती आहे. एक नाराज गट आहे काँग्रेसचा आणि एक नाराज गट आहे भाजपचा. पण त्यांना ते नाराज गट जर एकत्र आले किंवा त्यांचं आपल्याला सपोर्ट मिळाला तर एक चमत्कार होण्यासारखी परिस्थिती आहे. काँग्रेसमधले काही जे नेते आहेत हो, आणि असं नेत्याला वाटतं की हा चांगला होता महादेव कोगनोले बरोबर. आणि विनिंग कॅन्डिडेट होता, आपण त्यांना तिकीट द्यायला पाहिजे असं प्रत्येकानं वाटत तर नाही. बरोबर. आपला पक्षाचा आमदार असणं हे प्रत्येकानं वाटतंय. अगदी. मग त्याच्यात काही एक जो नाराज गट आहे त्यांना सरळ वाटतं ना की एवढा चांगला व्यक्ती आपल्या पक्षातून बाहेर पडला. बरोबर. आणि राहिला विषय बीजेपीचा. आता बीजेपीमध्ये सुद्धा सध्याचे आमदार आहेत. लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याबद्दल किती नाराजी हे तर दिसून आलं की फॉर्म भरलेले त्यांच्याच नगरसेवकांनी फॉर्म भरलेत म्हटलं तर मग ह्याच्यावरनं कुठं ना कुठं दिसून येतच की आपण चर्चा न करता समोर दिसतंय. दिसतं. पण त्याचा फायदा म्हणजे इंजिनला होऊ शकतो, म्हणजे तुम्हाला होऊ शकतो, असं काय वातावरण आहे सध्या? नाही, एक सामान्य माणूस म्हणून माझ्या पाठीशी राहतीलच ते. अच्छा. सामान्य माणूस. आणि आता अजून एक तुम्हाला एक म्हणजे कन्नडमध्ये जे चर्चा होतात ना, आता कारण कसं दक्षिण सोलापूरमध्ये जवळजवळ 85% लोक कन्नड बोलतात. बरोबर. कारण ग्रामीण अटॅच आहे आणि ग्रामीणमध्येच लोक शहरात राहतात. मग लोकांच्या संवाद माझं यात्रेनिमित्त जे फिरतो ना, त्या लोकांचं एकच होतं की आम्हाला दक्षिण सोलापूरमध्ये ह्या वेळेला मालक नको आहे, तर आपण कन्नडमध्ये जीत म्हणतो, गडी गडी आपण शेतात, तर गडी जीत मनशा पाहिजे म्हणते. अच्छा. सालगडी सर. सालगडीसारखं पाहिजे म्हणते. तो फक्त महादेवच्या रूपात दिसतो आम्हाला. अच्छा. बाकी कुठलेही मालक आहेत तर त्यांच्या उद्योगाकडे जास्त लक्ष देत असल्यामुळं आमच्याकडं दुर्लक्ष होतो. सुखादुखात येऊ शकत नाही, तर महादेव आणि सगळ्यात महत्त्वाचं करून दाखवलं, काही असू द्या पण करून दाखवलं. सुखादुखात भेट घेतलं आणि समस्येच्या वेळी पळून गेलो, म्हणजे त्यांच्यात धावत गेलो मी, त्यांना म्हणजे सांत्वन केलं, हे दिसून आलं म्हणून तर लोकांची. अगदी बरोबर आहे सर. आता येत्या काळामध्ये थोडे दिवस राहिले, त्याच्यामध्ये आपल्या पक्षातर्फे एखादी सभा वगैरे होण्याची शक्यता किंवा नियोजन काय आहे? नाही, माझं तर म्हणजे आदरणीय राजसाहेब येतील असं एक विश्वास आहे, पण होऊ शकतं किंवा दुसरे कुठले नेते त्यातले? नाही, त्यांना एक विश्वास आहे की आपला म्हणजे दक्षिण सोलापूर जो सीट आहे तो विजय आहे. अच्छा. त्याच्या वेळी एखाद्या वेळी म्हणतील की विजय आहे तिथं कशाला टाइम द्यावा, दुसरीकडे जावं, असं पण एखाद्या वेळी असं होऊ असू शकतं. शकतं. दोन्ही असू शकतं. नाहीतर अजून जास्तीत जास्त मत लीड मिळून द्यावं महादेवला म्हणून येऊ पण शकतात. अच्छा. एक वातावरण सध्या तुमच्यासाठी एक चांगलं वातावरण आहे. सगळ्या म्हणजे समाजामधून तळागाळापासून सगळ्यांचा एक वेगळा विचार आहे. तो विचार मतदानाच्या दिवशी ते त्यातून दाखवतीलच आणि 23 तारखेला आपल्याला हे कळेलच. तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या अगोदर एक शेवटचं तुम्हाला विनंती करतो साहेब, आपला मतदारसंघ कन्नड बहुभाषिक कन्नड मतदारसंघ आहे, तर आमच्या दर्शकांसाठी आणि जे टी व्हीवरून आपल्याला पाहतायत त्यांच्यासाठी शुद्ध कन्नडमध्ये काय आवाहन कराल सर? ಈ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಯುವಕರಿಗೆ ಮತ್ತು ನನ್ನ ಹಿರಿಯರಿಗೆ, ನನ್ನ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟೇ ಕಳಕಳಿಯಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ನನ್ನಂಥ ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತಾಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನಾದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಆದರಣೀಯ ರಾಜ್ ಠಾಕ್ರೆ ಸಾಹೇಬರು ನಿಮ್ಮ ಸೇವಾ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿಕೆಸಂದ್ರೆ ನನಗೆ ಉಮೇದರು ಕೊಟ್ಟರೆ, ಅದಕ್ಕನ್ನದ ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ರಿ, ನನ್ನ ಪರಿಲ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ, ನಾನು ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದು ಅನಾಲ್ ಬಾಯಿಲಿ ಪಣ ಇನ್ನು ಮುಂದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆಮದಾರ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡದು ಅದ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೊಂದು ಈ ಸಲ ಸಂಧಿ ಕೊಡ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಸಲಿಂದ ಅಹೋರಾತ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ದು ಏನೇನೋ ಸಮಸ್ಯೆ ಅನ್ಕೊಂಡ ಶೇತಕರಿದು ಎಷ್ಟೋ ಹಗಲ ರಾತ್ರಿ ನೀವು ದುಡಿತೀರಿ, ನಿಮಗೆ ಯೋಗ್ಯ ರೇಟ್ ಸಿಗಲ್ಲ. ಮತ್ತು ನನ್ನ ಬಹಿಣಿಗೊಳಗೆ ಭೀ ಎಷ್ಟೋ ಇದು ಅದು ಎಲ್ಲ ನನಗೆ ಜಾಣದ ನಿಮ್ದು ಏನೇನೇನು ತ್ರಾಸ ಅನ್ನೋದು. ಈ ಆ ಪದಿಮೆ ಮುಟ್ಟದ ಬಳಿಕ ನಿಮ್ದು ಎಷ್ಟು समस्या ಎಲ್ಲ ಅದ್ರಾಗ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಕಿಸ್ತಾರೆ. ಈ ಮಾಧ್ಯಮ ನಿಮ್ಮನ್ನ विश्वास ಕೊಡ್ತೀನಿ. धन्यवाद. ते म्हणाले की तुम्ही ह्या वेळेला मला एक संधी द्या, मी शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे, गोरगरिबांचा प्रश्न असो, मी मार्गी लावणार आहे. आणि राजसाहेब ठाकरेंच्या या पक्षामध्ये मी आहे. पक्षांची नीतिमत्ता, ध्येय धोरणं सगळी तुम्हाला माहिती आहेत. राज ठाकरेंचं स्वतःचं मत काय आहे हे सगळं माहिती आहे. तर एक वेळ महादेव कोंगनुरेंना मदत करा आणि निवडून द्या, आमदार होऊ द्या मला. आमदार झाल्यानंतर तुम्ही हक्काने माझ्याकडे या, अर्ध्या रात्री या, मी तुमच्यासाठी मदतीला उभा आहे, असं थोडक्यात ते म्हणाले असं मला वाटतं. ಮತ್ತು
ಇನ್ನ ಒಂದು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹಾ. ನಮ್ದೇನು ಚಿನ್ನದ ರೈಲ್ವೆ ಇಂಜಿನ್ 4 ನಂಬರ್ ಕದ ಎಲ್ಲರದಷ್ಟು ನೆನ್ಪಿಟ್ಟಿಕಿಸ್ತಾರ ತಾವು ತಮ್ಮದು ಬೀಗರು ಬಿದ್ದರು ಎಲ್ಲರಿಗೆ ಹೆಸ मतदान ಮಾಡಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿಕಿಸ್ತಾರೆ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಎಲ್ಲರಿಗೆ विनंती ಮಾಡ್ತೀನಿ. धन्यवाद कोंगुरे साहेब. म्हणजे जे आम्हाला पाहिजे होतं त्यातून तुम्ही आम्हाला बरंच सांगितलं, जे माहीत नव्हतं ते देखील सांगितलं. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि निवडणुकी आता सुरू आहेत, जेव्हा मतदान होईल मतदान आणि त्यानंतर येणारं रिझल्ट यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलतर्फे. आपल्याला अशीच भरभराटी मिळो ही सिद्धरामेश्वराची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.